नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षा म्हणजेच शिक्षक अभियोगिता परीक्षा या ठिकाणी बघा आपण बालमानसशास्त्र या विषयाचे बघा अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, बालमानसशास्त्राचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, बालकांच्या बघा मानसिक विकास करणे बघा हा बालमानसशास्त्राचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जीन पियाजेट यांनी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विकासाचा अभ्यास केला? बघा, जीन पियाजेट यांनी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विकासाचा अभ्यास केलेला आहे? बघा हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, संज्ञानात्मक या ठिकाणी या प्रकारच्या बघा विकासाचा बघा अभ्यास जीन पियाजेट यांनी केला। बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, एका नवजात बाळाचे वय खालीलपैकी किती असते? बघा, एका नवजात बाळाचे वय हे खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील, 0 ते 1 महिना बघा एवढं या ठिकाणी नवजात बाळाचे वय असते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, बालकांचा सर्वात वेगाने होणारा विकास खालीलपैकी कोणत्या टप्प्यामध्ये होते? बालकांचा सर्वात वेगाने होणारा विकास खालीलपैकी कोणत्या टप्प्यामध्ये सर्वात वेगाने हा विकास होत असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, नवजात अवस्थेमध्ये बघा बालकांचा सर्वात वेगाने या ठिकाणी विकास हा होत असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, फ्रीड यांच्यामध्ये बघा मुलांचं व्यक्तिमत्व विकास खालीलपैकी किती अवस्थामध्ये होते? बघा, फ्रीड यांच्यामध्ये बघा मुलांचं व्यक्तिमत्व विकास खालीलपैकी किती अवस्थामध्ये होत असते? बघा, मुलांचं बघा व्यक्तिमत्व विकास बघा हे एकूण 5 अवस्थामध्ये या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणता वयाचा टप्पा बघा शिकण्याचा सुवर्णकाळ म्हणून या ठिकाणी बघा खालीलपैकी वयाचा कोणता टप्पा असतो बघा शिकण्याचा या ठिकाणी सुवर्णकाळ या ठिकाणी म्हणून ओळखला जातो? बघा या ठिकाणी प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, 3 ते बघा 6 वर्ष बघा हा काळ या ठिकाणी शिकण्याचा सुवर्णकाळ या ठिकाणी ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 7 बघा, एरिक्सन बघा या मनोवैज्ञानिक विकासानुसार बघा शालेय वयामध्ये मुख्य संघर्ष खालीलपैकी काय असतो? बघा, एरिक्सन बघा एक मनोवैज्ञानिक विकास बघा सिद्धांतानुसार बघा शालेय वयामध्ये मुख्य संघर्ष खालीलपैकी काय असतो? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, इंडस्ट्री वर्सेस बघा इन्फिरियरिटी विषय क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, बालकांचा बौद्धिक विकास खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? बघा, बालकांचा बौद्धिक विकास खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, दोघांवर, म्हणजे बघा या ठिकाणी केवळ वंशपरंपरा केवळ पर्यावरण। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, बालकांच्या बघा भाषिक विकासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट ही खूप महत्त्वाची असते? बघा, बालकांच्या बघा भाषिक विकासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची असते? बघा, बालकांच्या बघा भाषिक विकासासाठी बघा महत्त्वाची बघा गोष्ट म्हणजे संभाषण या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, IQ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, IQ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा IQ म्हणजे बघा तर या ठिकाणी इंटेलिजन्स क्वोशंट ऑप्शन क्रमांक बघा बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, बालकांचा पहिला शिक्षक खालीलपैकी कोण असतो? बघा, बालकांचा बघा पहिला शिक्षक खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, आई बघा बालकांचा या ठिकाणी पहिला या ठिकाणी शिक्षक असतो। प्रश्न क्रमांक 12 बघा, सोशल लर्निंग थेअरी खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली थेअरी? बघा, सोशल लर्निंग थेअरी खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने मांडलेली थेअरी आहे?
बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील बांदुरा. बघा या शास्त्रज्ञाने सोशल लर्निंग थेरी या बघा मानसशास्त्राने बघा ही थेरी या ठिकाणी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा मुलांमध्ये बघा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे. बघा मुलांमध्ये आत्मविश्वास बघा वाढवण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील मुलांमध्ये बघा आत्मविश्वास बघा या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रोत्साहन या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा खालीलपैकी बघा खालीलपैकी शारीरिक विकासाचं उदाहरण कोणतं आहे. बघा शारीरिक विकासाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे. बघा वाचन, धावणे, विचार, गणना. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी धावणे बघा ही या ठिकाणी शारीरिक विकासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा व्यक्तिमत्व विकासावर खालीलपैकी कोणते बघा व्यक्तिमत्व विकासावर खालीलपैकी कोणते घटक हे परिणाम करतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील वंश परंपरा पर्यावरण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा हे दोन्ही घटक बघा या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 16 बघा खेळाच्या माध्यमामधून मुले खालीलपैकी काय शिकतात. बघा खेळाच्या माध्यमामधून मुले खालीलपैकी काय शिकतात. बघा खेळाच्या बघा माध्यमामधून बघा मुले हे सामाजिक कौशल्ये प्रामुख्याने हे शिकत असतात. प्रश्न क्रमांक 17 बघा शालेय वयामध्ये बालकांची सर्वाधिक गरज खालीलपैकी बघा शालेय वयामध्ये बघा बालकांची सर्वाधिक गरज खालीलपैकी काय असते. बघा स्वीकार आणि बघा कौतुकाची या ठिकाणी बघा सर्वाधिक या ठिकाणी गरज असते. प्रश्न क्रमांक 18 बघा संज्ञानात्मक विकास म्हणजेच खालीलपैकी काय. बघा संज्ञानात्मक विकास म्हणजेच खालीलपैकी काय. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा संज्ञानात्मक विकास म्हणजे बघा विचार आणि शिकण्याची प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा मुलांमध्ये बघा नैतिक मूल्य खालीलपैकी कशामधून निर्माण होतात. बघा मुलांमध्ये नैतिक मूल्य हे खालीलपैकी कशामधून निर्माण होतात. बघा मुलांमध्ये बघा नैतिक मूल्य हे वडीलधाऱ्याकडच्या वागणीमधून बघा यांच्या बघा वागणुकीमधून या ठिकाणी मुलांमध्ये नैतिक मूल्य या ठिकाणी हे निर्माण होत असतात. प्रश्न क्रमांक बघा 20 पहा बालकांचं बघा वर्तन त्यांच्या भावनावर अवलंबून असते हे खालीलपैकी कोण सिद्ध करतो. बघा बालकांचं बघा वर्तन हे त्यांच्या बघा भावनावर बघा या ठिकाणी अवलंबून असते हे खालीलपैकी कोण सिद्ध करतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डी फ्रीड. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा IQ सरासरी पातळी खालीलपैकी किती असते. बघा IQ बघा यांची सरासरी पातळी खालीलपैकी किती असते. बघा सरासरी पातळी बघा IQची 100 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकांना योग्य प्रकारे बघा समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती उपयुक्त ठरते. बघा बालकांना योग्य प्रकारे बघा समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती उपयुक्त ठरते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील निरीक्षण. बघा ही पद्धती बालकांना योग्य प्रकारे या ठिकाणी समजून या ठिकाणी घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी पद्धत आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा शिक्षणामध्ये बघा रेनफोर्समेंट म्हणजेच खालीलपैकी काय. बघा शिक्षणामध्ये विचारले रेनफोर्समेंट म्हणजेच खालीलपैकी काय. बघा प्रोत्साहन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा मानसिक बघा विकासामध्ये मानसिक विकास खालीलपैकी कोणत्या क्रमानुसार घडतो. बघा मानसिक विकास खालीलपैकी कोणत्या क्रमानुसार घडतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील सतत व नियमित या प्रकारे मानसिक विकास या ठिकाणी या क्रमानुसार या ठिकाणी तो घडत असतो. प्रश्न क्रमांक 25 पहा बाळ रडणे हे खालीलपैकी काय दर्शवते. बघा बाळ रडणे हे खालीलपैकी काय दर्शवते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील गरज व्यक्त करणे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा खालीलपैकी शालेय वयामध्ये मुलामध्ये दिसणारे लक्षण खालीलपैकी कोणते. बघा जिज्ञासूपणा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा आत्ममूल्य. बघा
सेल्फ इस्टीम विकसित होण्याचं वय खालीलपैकी आत्ममूल्य विकसित होण्याचं वय हे खालीलपैकी कोणते या ठिकाणी वय असते? बघा या ठिकाणी शालेय बघा वयामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आत्ममूल्य विकसित होण्याचे या ठिकाणी ते वय असते। प्रश्न क्रमांक 28 बघा बालकांच्या नैतिक बघा बालकांच्या नैतिक विकासासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? बघा बालकांच्या नैतिक विकासासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? बघा बालकांच्या नैतिक विकासासाठी या ठिकाणी नियमांची माहिती या ठिकाणी बघा असणे या ठिकाणी खूप या ठिकाणी आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा मुलांमध्ये बघा आत्मनिर्भरता खालीलपैकी कशी निर्माण करता येते? बघा मुलांमध्ये आत्मनिर्भरता खालीलपैकी कशी निर्माण करता येते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील। बघा या ठिकाणी स्वय निर्णय घेऊ देणे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 30 बघा बालकांचं बघा व्यक्तिमत्व बालकांचं व्यक्तिमत्व समजण्यासाठी सर्वात उपयुक्त गोष्ट खालीलपैकी कोणती आहे? बघा एखाद्या बालकांचं व्यक्तिमत्व समजण्यासाठी सर्वात उपयुक्त गोष्ट म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक बी त्याचं वर्तन या ठिकाणी सर्वात या ठिकाणी उपयुक्त गोष्ट असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक मूल अभ्यासामध्ये मागे आहे तर शिक्षकाने खालीलपैकी काय करावे? बघा एखादं मूल वर्गामध्ये अभ्यासामध्ये मागे आहे तर शिक्षकाने खालीलपैकी काय करावे? त्याला शिक्षा द्यावी, त्याला वर्गातून बाहेर काढावे, वैयक्तिक लक्ष द्यावे, इतरांशी तुलना करावी। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील। त्या या ठिकाणी विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष द्यावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 32 बघा बालकांचा आत्मसन्मान खालीलपैकी कशामुळे वाढतो? बघा बालकांचा आत्मसन्मान खालीलपैकी कशामुळे वाढतो? बघा बालकांचा आत्मसन्मान या ठिकाणी कौतुकामुळे या ठिकाणी बालकांचा आत्मसन्मान या ठिकाणी हा वाढत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्ले वे मेथड खालीलपैकी कोणासाठी उपयुक्त आहे? बघा प्ले वे मेथड हे खालीलपैकी कोणासाठी या ठिकाणी उपयुक्त आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मी बालकांसाठी या ठिकाणी उपयुक्त असणारी मेथड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकांच्या कलागुणांचा विकास खालीलपैकी कशामुळे होतो? बघा बालकांचा कलागुणांचा विकास हा प्रामुख्याने खालीलपैकी कशामुळे कोणत्या गुणामुळे होत असतो? बघा या ठिकाणी प्रयोग व खेळामधून बालकांचा कलागुणांचा या ठिकाणी विकास हा होत असतो। प्रश्न क्रमांक 35 बघा बालकामध्ये सामाजिक भावना खालीलपैकी केव्हा निर्माण होते? बघा बालकामध्ये सामाजिक भावना खालीलपैकी केव्हा निर्माण होते? बघा बालकामध्ये सामाजिक भावना इतरांशी संवादी होऊन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी इतरांशी संवादी होऊन या ठिकाणी बालकामध्ये सामाजिक भावना या ठिकाणी निर्माण होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बालकांचा मेंदू किती वयापर्यंत सर्वाधिक सक्रिय असतो? बघा बालकांचा मेंदू खालीलपैकी किती वयापर्यंत या ठिकाणी सक्रिय असतो? बघा वयाच्या 5 वर्षापर्यंत या ठिकाणी बालकांचा मेंदू या ठिकाणी खूप जास्त सक्रिय असतो। प्रश्न क्रमांक पुढचा भावनिक समतोल असणारा बालक खालीलपैकी कसा असतो? बघा भावनिक समतोल असणारा बालक खालीलपैकी कसा असतो? बघा या ठिकाणी शांत आणि स्थिर या प्रकारचा या ठिकाणी भावनिक समतोल असणारा बालक असतो। प्रश्न क्रमांक 38 बालकामध्ये सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी खालीलपैकी काय करावे? बघा एखाद्या बालकामध्ये सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी खालीलपैकी काय करावे? बघा या ठिकाणी खुली संधी द्यावी। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 39 मुलांचं वर्तन खालीलपैकी कोण ठरवतो? बघा एखाद्या मुलाचं वर्तन कशा प्रकारचं आहे तर मुलांचं वर्तन खालीलपैकी कोण ठरवतो? बघा पर्यावरण आणि अनुभव एखाद्या मुलाचं या ठिकाणी वर्तन हे ठरवत असतात। प्रश्न क्रमांक 40 IQ 140 पेक्षा अधिक असलेली व्यक्ती खालीलपैकी कशा प्रकारची मानली जाते? बघा एखाद्या व्यक्तीचा IQ 140 पेक्षा अधिक असलेली व्यक्ती खालीलपैकी कशा प्रकारची मानली जाते? बघा विलक्षण बुद्धिमान या प्रकारची या ठिकाणी व्यक्ती ही मानली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा मुलामध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी कोणती भावना ही निर्माण होते? बघा एखाद्या मुलामध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी कोणती भावना ही निर्माण होते? बघा प्रेम
या प्रकारच्या या ठिकाणी भावनाही निर्माण होते. प्रश्न क्रमांक 42 बघा, मुलांचा संपूर्ण विकास खालीलपैकी कोणत्या बाबतीमध्ये बघा मुलांचा संपूर्ण विकास कोणत्या बाबतीमध्ये होतो? बघा मुलांचा बघा संपूर्ण विकास हा मानसिक, सामाजिक, शारीरिकदृष्ट्या या बाबतीमध्ये या ठिकाणी मुलांचा बघा संपूर्ण विकास हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांचा शब्दसंग्रह खालीलपैकी कसा वाढतो? बघा एखाद्या मुलाचा शब्दसंग्रह खालीलपैकी कसा वाढतो? बघा मुलांचा बघा शब्दसंग्रह या ठिकाणी संभाषणामधून या ठिकाणी मुलांचा शब्दसंग्रह या ठिकाणी तो वाढत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालकांच्या बघा शिकण्याचा बघा गतीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता? बघा बालकांच्या शिकण्याच्या गतीवर परिणाम करणारा बघा महत्त्वपूर्ण घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी स्वास्थ्य या ठिकाणी हा या ठिकाणी महत्त्वपूर्ण घटक असतो, स्वास्थ्य. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांना शिस्त लावण्यासाठी योग्य मार्ग खालीलपैकी कोणता? बघा मुलांना शिस्त लावण्यासाठी बघा योग्य मार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा त्याची समजूत घालणे या ठिकाणी मुलांना शिस्त या ठिकाणी लावण्यासाठी या ठिकाणी योग्य मार्ग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालकेंद्री शिक्षण पद्धती खालीलपैकी कोणती? बघा बालकेंद्री शिक्षण पद्धती खालीलपैकी कोणती आहे? बघा गटाधिष्ठित. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालकांचे कुतूहल जागृत होणे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी विकास दर्शवतो? बघा बालकांचं बघा कुतूहल या ठिकाणी जागृत होणे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी विकास दर्शवतो? बघा कुतूहल या ठिकाणी जागृत होणे बघा संज्ञानात्मक विकास. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालकांच्या बघा वर्तनाचे योग्य निरीक्षण खालीलपैकी कसे करावे? बघा बालकांच्या वर्तनाचे योग्य निरीक्षण खालीलपैकी कसे करावे? बघा त्याच्या बघा कृतीवरून या ठिकाणी बालकांचे या ठिकाणी योग्य निरीक्षण करावे. प्रश्न क्रमांक 49 बघा, मुलामध्ये विचारले आत्मनियंत्रण निर्माण बघा होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? बघा एखाद्या मुलामध्ये आत्मनियंत्रण निर्माण बघा होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? बघा स्वतंत्र बघा निर्णय घेण्याची क्षमता या ठिकाणी मुलामध्ये बघा आत्मनियंत्रण या ठिकाणी निर्माण होण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता घटक बालकांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम करतो? बघा खालीलपैकी कोणता एक घटक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो बघा खालीलपैकी कोणता घटक बालकांच्या संपूर्ण या ठिकाणी व्यक्तिमत्वावर या ठिकाणी परिणाम करतो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.